जळगाव जिल्हाचे शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी जे आहेत ते पुण्याला आलेले आहेत। पुण्यात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत एक बैठक होतीये। या बैठकीनंतर रावेर लोकसभा उमेदवाराची घोषणा होणार आहे। रोहिणी खडसे, एकनाथ खडसे उपस्थित राहणार का असा सवाल उपस्थित झालेला आहे। एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचं जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर आता जळगाव जिल्हा शरद पवार गटाचे जे नेते आहेत आणि पदाधिकारी आहेत ते पुण्याला आलेले आहेत। पुण्याला येऊन ते शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेत आहेत। बैठकीनंतर रावेर लोकसभा उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता आहे। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। वाल्मिक, घडामोडी जळगावमध्ये महत्त्वाच्या घडतायत, काय अधिक सांगाल? निश्चितच बघायला गेलं तर भाजपाचे दोघं उमेदवार जाहीर झाल्यानंतर कुठेतरी उबाटाचा पण उमेदवार जाहीर झाला। यामुळे राजकीय वातावरणात आणखीन तापलेलं आहे। रावेर मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार गटाचा अद्याप उमेदवार जाहीर नाही झालेला आहे। मात्र यासाठी आजी माजी व पदाधिकाऱ्यांना तातडीनं आज पुण्याच्या दिशेनं रवाना झालेले आहे। उद्या त्यांची बैठक होणार आहे। 11 ते 2 वाजेच्या दरम्यान ही बैठक होणार आहे आणि त्यासाठी भाजपाच्या तोडीत तोड जो आहे तसा उमेदवार शोधून त्या ठिकाणी उद्याच्या उद्या हा नाव जाहीर होण्याची शक्यता आहे। मिळालेल्या सूत्राच्या माहितीनुसार याच ठिकाणी नवीन कोणता तरी चेहरा देण्यात आला का असा देखील चर्चा चाललेली आहे। मात्र आता ज्या पद्धतीनं भाजपाचे दिग्गज नेते जे आहेत त्या ठिकाणी रावेरमधून उमेदवारी रक्षा खडसेंना दिलेली आहे, त्याच्याच प्रतिस्पर्धी जो आहे उमेदवार हा जो आहे शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं देण्यात येतोय, जेणेकरून जी लोकसभेची इलेक्शन आहे त्यामध्ये स्पर्धा ही जोरात व्हायला पाहिजे अशी देखील चर्चा आहे। त्याकरता जळगाववरून काही लोकांची नावांची यादी जी आहे ती रावेर लोकसभेसाठी दिलेली आहे। जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील यांचं नाव देखील आहे। दुसरे माजी आमदार संतोष चौधरी यांचं देखील नाव आहे। तिसरं विनोद सोनवणे जे शरदचंद्र पवार मुक्ताईनगरचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचं देखील नाव आहे आणि चौथं नाव जे आहे श्रीराम पाटील जे उद्योजक आहे यांचं देखील नावाला चर्चा आहे। बिलकुल, नेमकं त्यामुळे आता आपण बघतोय की खडसे जर कधी भाजपमध्ये जाणार असतील तर मात्र ही निवडणूक जी आहे जळगावची ही आता आणखीन आक्रमकतेनं राष्ट्रवादी लढेल असंच सध्या तरी दिसतंय। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।